लग्नानंतर होईलच प्रेम या आपल्या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहिलेलं आहे की वसवत्या आणि रम्या यांनी सगळे पुरावे गोळा वगैरे करून आणलेले आहेत आणि आत्ता पार्थने ठेवलेल्या पार्टीमध्ये रम्याने मुद्दाम ते पुरावे सगळ्यांना दाखवून सुद्धा दिले आणि सगळ्यांसमोर सत्य आणलं. ते सत्य पाहिल्यानंतर पार्थच्या पायाखालची जमीन सरकली आणि पार्थने काव्याला माझ्यापासून दूर राहायचं असं सांगून टाकलं. तर आता काव्याने मालिनी काकूंकडे मदत मागितली. तिने मालिनी काकूंना समजावलं की तुम्ही तरी पार्थ बरोबर बोला प्लीज, त्यांना माझ्याशी असं नका वागू हे सांगा. त्यावेळी मालिनी काकूंनी आता विचार केला, खरोखर या सगळ्यामध्ये जितका त्रास पार्थला होतोय त्यापेक्षा कितीतरी जास्त त्रास काव्याने आणि जीवाने सहन केला आहे. त्या दोघांचं एकमेकांवर एवढं प्रेम होतं, ते दोघं एकमेकांच्या सतत कंटिन्यू समोर होते, पण तरीसुद्धा त्या दोघांनीही एकमेकांवर ताबा ठेवला आणि एकमेकांपासून लांब राहण्याचा पूर्ण प्रयत्न केला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काव्याने मी या एवढ्या दिवसांमध्ये पार्थसाठी खूप काही करताना स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले. ती आता सगळे एफर्ट्स पार्थसाठी देते. पार्थला ती मनापासून नवरा म्हणून स्वीकारते. मग हे असं असताना पार्थने आता तिच्यावरती हा असा अविश्वास दाखवणं कितपत योग्य आहे? मालिनी काकूंना आता खरं तर पार्थचं वागणं हे पटत नसतं. तर आता त्या पार्थकडे येतात आणि पार्थला आता त्या समजावत असतात की हे बघ पार्थ, सध्या तू जे वागतोयस ना ते पूर्णपणे चुकीचं आहे. नाही, मला मान्य आहे की काव्याने वेळेवर तुला सर्व गोष्टी सांगायला हव्या होत्या, पण खरं तर या सर्व गोष्टींची कानाकुली मला आधीच लागली होती आणि त्यामुळे कदाचित तुझा संसार खराब होईल. म्हणून माझीसुद्धा एक आई म्हणून हीच इच्छा होती की तुला ह्या गोष्टी कधीच कळू नये. कळतंय का तुला? हे बघ पार्थ, एखाद्या वेळेस जर चांगल्यासाठी एखादं माणूस खोटं बोललं असेल ना तर ते खोटं मुळात खोटं नसतं. चांगल्यासाठी बोललेलं खोटं हे माफसुद्धा असतं. आणि तसंही तूच म्हणतोस की नाही, प्रेमात माणूस चुकतो, प्रेमात सगळं काही माफ असू शकतं. मग जर प्रेमात सगळं काही माफ असतं तर मग काव्याने जे काही केलं ते सुद्धा प्रेमातच केलं. तू बघतोयस का तिच्यामध्ये किती बदल झाला आहे? ती खरोखर मनापासून तुझ्या प्रेमात पडली. हां, वेळ लागला तिला सगळ्यातून बाहेर पडायला, पण तरीही एवढा वेळ लागणं तर स्वाभाविक आहे ना. आणि तरीही तिने विचार कर ना, जीवासमोर असतानासुद्धा सर्व गोष्टी मनातून काढून टाकलं. हे करणं केवढं अवघड असतं, तुला कळतंय का बाळा? तर दुसऱ्या बाजूला वसवत्या आणि रम्या ह्या दोघी खूपच जास्त खुश असतात. आता रम्या ही वसवत्याला म्हणत असते, आई बघ आता सगळं कसं माझ्या बाजूने घडणार ते. आता नशिबाचे फासे उलटे पडणार. ती काव्या स्वतःला खूप शहाणी समजायची ना, आता बघ पार्थ तिला तिची कशी लायकी दाखवून देणार ती. त्यावर वसवत्या म्हणत असते, हे बघ तो पार्थ तिची लायकी दाखवेल की नाही ते सगळं मरू दे, तू तिची लायकी वगैरे बघत बसू नकोस. तर तू आता तुला संधी मिळाली आहे तोपर्यंत पार्थला तुझं कसं करून घेता येईल याच्याकडे बघ. आता पार्थ त्या काव्यावरती चिडलाय, ही संधी आहे तुझ्यासाठी. त्यानंतर मग आता काव्या ही पार्थला समजावायला लागते. ती पुन्हा पार्थकडे येते, म्हणत असते, देशमुख तुम्हाला का कळत नाही आहे? अहो मी खरंच काहीही चुकीचं केलेलं नाही आहे. तुमच्याशी लग्न झालं तेव्हा सुरुवातीच्या दिवसात मला मान्य आहे की मी तुमच्याबरोबर चुकीचं वागले, वाईट वागले, सगळं मला मान्य आहे. पण मला हे सगळं स्वीकारायला थोडा वेळ लागत होता. माझा स्वतःवर विश्वास पटत नव्हता, माझ्या नशिबावर विश्वास पटत नव्हता की हे सगळं माझ्या बाबतीत काय घडून बसलं, इतकंच काही ते सत्य आहे. पण मी तुम्हाला फसवावं अशी माझी इच्छा कधीच नव्हती. हे सगळं सत्य मलाच तुम्हाला सांगायचं होतं. तर दुसरीकडे आता जीवासुद्धा नंदिनीला म्हणत असतो, हे बघ नंदिनी, मी मुद्दामून तुझ्यापासून काहीही लपवलेलं नाही आहे. कळतंय का तुला? मला तुला सगळं सांगायचं होतं, मला तुझ्याशी बोलायचंच होतं, पण मला भीती वाटत होती ती याच दिवसाची. याच सगळ्या गोष्टींची मला आधीपासून भीती वाटत होती. आणि मी तुला खोटं बोलत नाही आहे, खरं सांगतोय मी. जेव्हा मी तुझ्याबरोबर लग्न केलं ना, अगदी त्या दिवसापासून, त्या क्षणापासून मी काव्याला विसरायचं ठरवलं आणि काव्याला विसरण्याचा मी पुरेपूर प्रयत्न केला. आणि तुझ्या योग्य त्या साथीमुळे मी काव्याला विसरूसुद्धा शकलो. खरंच
मी खोटं नाही बोलत आहे. मी काव्याला विसरलो आणि आता माझ्या मनात काव्यासाठी काहीच भावना नाही आहेत. त्यावर नंदिनी म्हणत असते, जीवा, मी तुम्हाला आधीसुद्धा सांगितलं होतं, एखाद्या वेळी कोणामुळे माझं नुकसान झालं तर ते मला सहन होईल, पण जर कोणी मला फसवलं, माझा विश्वासघात केला, तर ते मात्र मला सहन होणार नाही. आणि तुम्ही तेच केलं, कळतं आहे का तुम्हाला? तर दुसरीकडे पार्थ हा काव्याला म्हणत असतो, मी तुम्हाला लग्नाच्या आधी विचारलं नव्हतं की तुमच्या मनात दुसरं कोणी आहे का? ही माझी चूक झाली. पण लग्नानंतर कितीतरी वेळा मी तुम्हाला हे वाक्य नक्कीच बोललो की आपण मित्र आहोत, तुम्ही माझ्याशी सगळं बोलू शकता, तेव्हाही तुम्ही माझ्याशी का नाही बोललात? त्यावर मग मालिनी काकू म्हणत असतात, अरे पार्थ, काही वेळेला काही गोष्टी अशा असतात ज्या सरळ सांगाव्या इतक्या सोप्या नसतात. आणि आता जेव्हा तुमच्यासमोर हे सगळं काही आलं आहे, तेव्हा तू आणि नंदिनी तुम्ही दोघंसुद्धा कसे ओव्हर रिॲक्ट होत आहे, पॅनिक होत आहे की नाही? मग त्याच गोष्टीची भीती वाटत होती किंबहुना त्या दोघांना कदाचित, म्हणूनच त्या दोघांनीही तुम्हाला काहीही सांगणं टाळलं. आणि काय फरक पडला असता रे जर तुला ह्या गोष्टी कधीच कळल्या नसत्या? हे सगळं ज्याने कुणी केलं आहे ना, त्याला तर देव माफ करणारच नाही. माझ्या मुलांचा सुखाचा संसार चांगला होता, त्याला असं सुरुंग लावण्याचा प्रयत्न त्या नालायक माणसांनी केलेलं आहे. पण तू विचार कर ना, तू विचार कर की आता जसं तू रिॲक्ट होतो आहेस त्याचा काही अर्थ आहे का? आणि हे बघ, मला मान्य आहे काव्याने तुझ्यापासून गोष्टी लपवल्या असतील, पण तुझ्या चांगल्यासाठी ना. आणि मी तुझी आई आहे, तुझा माझ्यावरती तर विश्वास आहे ना. मला सांग, एक आई आपल्या मुलांचं वाईट व्हावं असा विचार कधी करू शकते का रे? नाही ना. मग जर मला सगळं माहिती होतं आणि मी तरीही तुला काव्याला सांगू काही दिलं नसेल, तर याचा अर्थ नक्कीच यामागे काहीतरी चांगलं मत असेल ना. हे बघ, जेव्हा मला काव्याबद्दल सगळं कळलं ना, तेव्हा मलासुद्धा खूप मोठा धक्का बसला होता. मलासुद्धा खूप राग आला होता. मला तर असं झालं होतं की मी काव्याचं काय करू? म्हणूनच तर मी तिला तुझ्यापासून लांब राहायला सांगितलं होतं ना. पण जेव्हा मला पटलं की नाही, काव्या चुकीची नाही आहे, ती बरोबर आहे, काव्याने काही चुकीचं किंवा वाईट काम केलेलं नाही आहे, तेव्हा मी स्वतःहून काव्याला तुझ्या खोलीमध्ये हाताला धरून आणलं आणि तिला पुन्हा कायम त्याच खोलीमध्ये राहायचं असं सांगितलं. जर काव्या खरोखर चुकीची असती तर मी एवढं मोठं पाऊल उचललं असतं का? अरे, तुला जितकी तुझी काळजी आहे ना, त्याहून जास्त मला तुझी काळजी आहे. आता तरी माझ्या बोलण्याचा विचार कर. पण पार्थ काही न ऐकता तिकडनं निघून जातो. आता वसवत्या ही रम्याला सांगते, रम्या, आता तुला पार्थच्या मागे पुढे करायचं, त्याला असं जाणीव करून दे की तुझ्याशिवाय त्याचं कोणी नाही आहे, तुझ्याशिवाय त्याचा चांगला विचार कोणी करतही नाही आणि करूही शकत नाही. कळलं का तुला? आता तुझ्या हातात ही आयती संधी आहे. पार्थला तुझ्या हातची कॉफी आवडते ना? त्यावर वसवत्याने असं म्हटल्यावर रम्या म्हणते, त्याचा इथे काय संबंध? त्यावर वसवत्या सांगते, त्याचाच संबंध आहे. आता त्याच कॉफीला तुझं हत्यार बनव, तुझं शस्त्र बनव आणि तीच कॉफी घेऊन पार्थच्या जवळ जा आणि पार्थला कॉफी दे. असं जाणीव करून दे त्याला की तुझला त्याची किती काळजी आहे. त्यावर लगेचच रम्या म्हणते, ठीक आहे आई, मग कॉफी तर कॉफी, पण पार्थजवळ जाण्याचं काहीतरी कारण तर मला मिळेल, मी येते. त्यावर वसवत्या म्हणत असते, आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेव, हे सगळं आपण घडवून आणलेलं आहे, ही गोष्ट कधीच कुणालाच कळता कामा नये, समजलं ना? त्यावर रम्या म्हणत असते, आई, तू काहीच काळजी करू नकोस, या सगळ्यामागे आपण आहोत हे मी कधीच कोणालाच कळू देणार नाही आहे. हां, आता मी जाते. आणि मग रम्या मस्तपैकी पार्थसाठी सिनेमन कॉफी बनवते आणि ती पार्थच्या खोलीत घेऊन चाललेली असते. इतक्यात मध्ये काव्या तिला बघते आणि काव्या आता रम्याला म्हणत असते, रम्या, हे बघ, तू उगाचच्या उगाच बरोबर जुळवून घेण्याचा प्रयत्न करू नकोस. नाही, मला मान्य आहे आम्हा दोघांचं भांडण झालं आहे, म्हणजे तुझ्यासाठी ही संधी आहे असं तुला वाटतच असेल, पण लक्षात ठेव, काही संधी वगैरे शोधू नकोस इथे, नाहीतर माझ्या इतकी वाईट मुलगी तू अख्ख्या जगात पाहिली नसशील. माझ्या नवऱ्यापासून आणि माझ्यापासूनसुद्धा लांब राहायचं, आमच्या दोघांच्या संसारात पडायचं नाही, असं आता काव्या रम्याचा घट्ट जोरात हात पिरगळते आणि रम्याला सांगते. त्याबरोबर त्या ठिकाणी आता रम्या ओरडते. रम्याचा आवाज ऐकून मग पार्थ तिथे पोहोचतो आणि पार्थ तिथे पोहोचल्यावर तो आता काव्याचा घट्ट हात पकडतो. काव्याला दुखत असतं. काव्या म्हणते, देशमुख, दुखतं आहे, त्रास होतो आहे मला. त्यावर पार्थ म्हणतो, तोच त्रास रम्यालासुद्धा होतो, समजलं ना? रम्याचा हात सोडा.
काव्या म्हणते देशमुख. त्यावर पार्थ म्हणतो हात सोडा रम्याचा. मग काव्या रम्याचा हात सोडते तर पार्थ म्हणत असतो माझ्याबरोबर कोणी असायला हवं, कोणी नसायला हवं, माझ्याबरोबर कोणी राहायचं, कोणी नाही राहायचं, मुळात हे ठरवण्याचा अधिकार तुम्ही गमावला. त्यामुळे आता काय कुणी माझ्यासाठी करायचं आणि काय नाही करायचं हे तुम्ही ठरवण्याची काहीच गरज नाही आहे. समजलं? आणि रम्या, तू कॉफी आणली होतीस ना, दे. आणखीन एक, उद्यापासून पूर्वी म्हणजे माझ्या लग्ना अगोदर माझ्यासाठी तूच सगळं करायचीस आणि आता तूच माझं सगळं करत जा, अगदी पूर्वीप्रमाणे. मला माझी झालेली चूक सुधारायची आहे असं आता पार्थ काव्याकडे बघून बोलतो आणि तिकडनं निघून जातो. रम्या खूप खुश होते तर काव्याला मात्र खूपच जास्त दुःख झालेलं असतं पार्थचं हे सगळं बोलणं ऐकून. काव्या म्हणत असते देशमुख, तुम्ही तुमची चूक सुधारा किंवा नका सुधारू, पण मी मात्र माझी चूक सुधारण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे. याच गोष्टींची तर मला भीती होती, म्हणूनच तर तुम्हाला काही सांगत नव्हते. पण ठीक आहे, जर तुम्हाला माझ्याबरोबर वाईट वागायचंच असेल ना तर तुम्ही वाईट वागा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मी सुद्धा काव्य आहे. जर तुम्ही हट्टी आहात तर मी सुद्धा 10 हट्टी आहे. जर तुम्ही माझ्याबरोबर बोलणार नसाल ना तरी मी मात्र तुमचा पाठलाग सोडणार नाही आहे. बघते ना मी सुद्धा माझ्यापासून पळून पळून नेमके तुम्ही किती दूर पळताय. मी तुम्हाला माझ्याबरोबर बोलल्याशिवाय नाही ठेवू शकत. आता सवय झाली आहे तुमच्या असण्याची, तुमच्या हसण्याची, तुमच्या बोलण्याची, तुमच्या रागवण्याची, सगळ्याची सवय झाली. एक दिवस जरी तुमच्याबरोबर न बोलता घालवला ना तरी काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. मग आता इतकी सवय झालेली असताना कशी सुटेल? नाही, मी सवय सोडणार नाही, कारण माझी सवय चांगली आहे. उलट मी तुम्हाला माझ्याशी बोलायला भाग पाडणार असं काव्या म्हणत असते. तर दुसरीकडे आता रात्रभर नंदिनीला झोप लागलेली नसते. नंदिनीला वाटत असतं की माझ्या नवऱ्याने तर माझी फसवणूक केलीच, पण ज्या माझ्या बहिणीवर मला सगळ्यात जास्त गर्व होता की माझी बहीण माझ्यापासून कधीच काहीच लपवत नाही, त्या बहिणीने सुद्धा माझी फसवणूक केली. आता मला नाही राहायचं इथे असा विचार करून नंदिनी रात्रीची एकटीच घराबाहेर निघून गेलेली असते. आता जेव्हा जीवा दुसऱ्या दिवशी उठतो, जीवाला कळतं अख्ख्या घरात सगळीकडे शोधून झाल्यावर की नंदिनी घरात कुठेही नाही आहे. मग मात्र आता जीवाला खूप मोठा धक्का बसतो. जीवाला प्रश्न पडतो की नंदिनी आता गेली तर गेली कुठे असेल, काय करत असेल, कशी असेल. तर आता मालिनी काकू आणि विक्रम काकांना जेव्हा ही गोष्ट कळते तेव्हा ते दोघंही जीवाला सांगतात की हे बघ, तुला काय वाटेल ते तू कर, पण आमच्या सुनेला आमच्या समोर आणून हजर कर. तू तिला कसंही समजाव, पटवून दे, मनव, काहीही कर, पण तू तिला घरात घेऊन ये. मग आता असं सांगितल्यावर जीवा त्यांना सांगतो की तुम्ही दोघांनी काहीच काळजी करू नका आई बाबा, मी नंदिनीला घेऊन लवकरच घरी परत येईन. त्यानंतर मग आता जीवा घराबाहेर पडलेला असतो नंदिनीला घरात परत आणण्यासाठी. आणि जीवाने आता ठरवलेलं असतं की काहीही झालं, अगदी काहीही, तरीसुद्धा मी घरामध्ये नंदिनीला घेतल्याशिवाय परत जाणार नाही आहे. मग जीवा आता विचार करतो, पण नंदिनी गेली तरी असेल कुठे? माहेरी गेली असेल का? माहेरीच जाऊ शकते ती, दुसरीकडे कुठे गेली असेल? मग जीवा आता थेट पोहोचतो नंदिनीच्या घरी आणि नंदिनीच्या माहेरी तो आता पोहोचलेला असतो. आणि नंदिनीच्या माहेरी गेल्यावर मग जीवा याला आता कळतं की हो, खरोखर नंदिनी ही तिच्या माहेरीच आहे. नंदिनीला माहेरी सुखरूप असलेलं बघून जीवाचा जीव हा भांड्यात पडलेला असतो. जीवाला आत्ता कुठे जरा बरं वाटतं. मग जीवा आता नंदिनीकडे येतो आणि नंदिनीला तो आता रिक्वेस्ट करू लागतो, हे बघ नंदिनी, मला मान्य आहे की आपल्यामध्ये भांडण झालं आहे किंवा XYZ जे काही झालं आहे ते आपल्या घरी झालं आहे ना, मग तुला माहेरी निघून यायची अशी काय गरज होती? आणि ते सुद्धा कोणालाही घरात न सांगता. का वागलीस तू असं? का अशी तडकाफडकी निघून आलीस? तुला माहिती आहे का, तू अशी निघून आल्यामुळे घरामध्ये सगळ्यांनाच तुझी केवढी काळजी वाटते आहे. आई, बाबा, मी, माझी तर झोप उडाली चक्क. नंदिनी, तू हे जे वागली आहेस ते चुकीचं आहे. तू असं का केलंस? अगं, तुला माहिती आहे ना की आम्हाला सगळ्यांना तुझी किती काळजी वाटते ते. मग तू अशी जर निघून आलीस तर अर्थात आम्हाला सगळ्यांना काळजी वाटणं स्वाभाविक आहे. आणि हे बघ, तुला माझ्याशी किती भांडायचं आहे, माझ्यावर किती रागवायचं आहे, किती चिडायचं आहे, जे काही करायचं आहे ते तू कर, माझी काहीही हरकत नाही आहे. पण ते सगळं आपल्या घरी, कळलं? इथे असं तू तुझ्या आईबाबांकडे वगैरे येऊन राहिलेलं मला नाही आवडणार. लवकर तू आवर आणि माझ्याबरोबर घरी परत चल. पण नंदिनी या गोष्टीसाठी नकार देते. तर दुसरीकडे वसवत्या
वसुहत्या ही मात्र आता या सर्व गोष्टींची मजा घेत असते. वसुहत्या म्हणत असते, खरं तर ना ह्या पार्थने या काव्यालासुद्धा अशीच हाताला धरून घराबाहेर काढायला हवी होती आणि माझ्या रम्याचा हात धरून तिला आयुष्यभराची सोबती बनवायला हवी होती. जर माझ्या रम्याबरोबर पार्थने लग्न केलं असतं ना तर मुळात पार्थच्या आयुष्यात एवढं सगळं घडलंच नसतं. माझ्या रम्याने पार्थला कायम सुखात आणि आनंदात ठेवलं असतं. रम्या, तुझ्या इतकी चांगली मुलगी पार्थला दुसरी कोणी मिळूच शकत नाही. हेच शेवटी अंतिम सत्य आहे. त्याबरोबर रम्या म्हणत असते, अगं आई, ती काव्या कशी मुलगी आहे ते आता आपण बघतोय ना. अगं ती पार्थला काय, ती स्वतःलासुद्धा फसवत आली आहे. बघितलंस ना, पार्थ बिचारा. आता खरं तर या दोघीजणी हे सगळं मुद्दामून पार्थच्या खोलीबाहेरून जाताना बोलत असतात, जेणेकरून पार्थच्या कानावर यातले सगळे शब्द पडावे आणि मग पार्थने आता काव्यावर आणखीन चिडावं. पण इतक्यात मालिनी काकू तिकडे येतात आणि मालिनी काकू म्हणायला लागतात की काय आहे ना, पार्थ आणि काव्याचं ज्या परिस्थितीत लग्न झालं होतं ना, त्या परिस्थितीत जर रम्याचं लग्न झालं असतं ना तर रम्या एक क्षणसुद्धा सासरच्या घरी थांबली नसती. मुळात रम्या लग्नाला तयारच झाली नसती. रम्या म्हणाली असती की तुम्ही तुमचं काहीही करा, तुमचे जीव जाऊ द्यात, नाही तर तुम्ही फासावर लटका, मला काही घेणं ते नाही तुमच्याशी. कारण रम्या ही मुलगी तुमची स्वार्थी आहे. तशी माझी काव्य नाही आहे. काव्य स्वार्थी नाही हो. काव्याने तिचं दुसऱ्या मुलावर प्रेम असतानासुद्धा तिच्या सुखाचा, तिच्या आनंदाचा विचार न करता त्यावेळी फक्त घरातल्यांच्या अब्रूचा, घरातल्यांचा, त्यांच्या शब्दाचा, त्यांच्या मानाचा विचार केला. तिची ती मामाची मुलगी जिचं लग्न मोडलं असतं जर तिथे लग्न मंडपात झालं नसतं काव्याचं, तर तिने त्या मुलीचा विचार केला, तिच्या सुखाचा विचार केला, त्या लोकांचा विचार केला ज्यांनी आजपर्यंत तिच्यासाठी खूप काही केलं. पण तुमच्या रम्याने तसं केलंच नसतं. बरोबर बोलताय तुम्ही. रम्याच्या बाबतीत असं काही घडणं साहजिकच नव्हतं. कारण रम्या फक्त स्वतःचा विचार करू शकते ना. तसं माझ्या दोन्ही सुना नाही करू शकत. माझ्या दोन्ही सुनांनी घरातल्यांचा विचार केला. कळलं ना. त्यामुळे तुमच्या मुलीचं आणि माझ्या सुनांचं कंपॅरिझन करायला तुम्ही जाऊच नका. कारण मुळात तुमच्या मुलगी जी आहे ना ती माझ्या सुनांच्या लायकीची नाहीच आहे. निघा इकडनं. त्याबरोबर मग वसुहत्या आणि रम्या तिकडनं निघून जातात. मालिनी काकू देवाजवळ प्रार्थना करतात की सगळं व्यवस्थित होऊ दे. तर इकडे नंदिनी जीवाला सांगत असते की हे बघा, मला तुमच्याबरोबर ना घरी यायचं आहे ना बोलायचं आहे. मुळात ते घर आता माझं उरलेलंच नाही आहे. जिथे माझी फसवणूक झाली, जिथं माझ्याशी खोटारडेपणा केला गेला, ते ठिकाण माझ्यासाठी नाहीच आहे. कळतं आहे का तुम्हाला. त्यामुळे तुम्ही जर इकडनं निघून गेलात ना तर ते तुमच्यासाठीसुद्धा चांगलं राहील आणि माझ्यासाठीसुद्धा. मला मुळात तुमच्याबरोबर काहीच बोलण्यात इंटरेस्ट नाही आहे आत्ता. त्यामुळे प्लीज जीवा, मी तुम्हाला हंबल रिक्वेस्ट करते की इथे नका थांबू, इकडनं निघून जा. मला ना तुमच्याबरोबर यायचं आहे, ना मला तुमच्याबरोबर बोलायचं आहे, ना मला पुन्हा तुम्हाला भेटायचं आहे, ना मला तुम्हाला पुन्हा बघायचं आहे. कळलं. त्यामुळे प्लीज निघा. पण जीवा आता काहीच ऐकायला तयार नसतो. तो म्हणतो मी नाही जाणार कुठेही. तुला जरी माझ्याबरोबर राहायचं नसलं तरी मला राहायचं आहे आयुष्यभर, 7 जन्म फक्त तुझ्याचबरोबर. नंदिनी म्हणते ठीक आहे, नाही जायचं ना तुम्हाला, तुम्ही तुमचाच हट्ट पूर्ण करणार आहात ना, करा मग तुम्ही तुमचा हट्ट पूर्ण. मला काहीच फरक पडत नाही. तुम्हाला बाहेर थांबून राहायचं आहे ना आमच्या घराच्या, ठीक आहे, थांबून राहा. हां, आम्हाला काही घेणं देणं नाही आहे. आई, बाबा, एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणीही जीवांना आतमध्ये घेणार नाही आणि कोणीच त्यांच्याशी बोलायला जाणार नाही किंवा त्यांना आतमधून सुद्धा काही देणार नाही. आणि जर तुमच्या दोघांपैकी कोणी असं केलं ना तर मी इथून सुद्धा निघून जाईन. एवढं बोलून नंदिनी तिकडनं निघून जाते. त्याबरोबर जीवा नंदिनीला म्हणत असतो, नंदिनी तू काहीही कर, कुठेही जा, पण ह्या जीवाशिवाय तुला पर्याय नाही. जीवा तुला कधीच एकटं सोडणार नाही. आतापर्यंत तू फक्त जीवाची मॅच्युरिटी बघितलेली आहेस, पण आता तू जीवाचा आगाऊपणा बघशील, आता तू जीवाचा बालिशपणा बघशील आणि आता तू जीवाची प्रेम करण्याची खरी पद्धत बघशील. बघ जीवा कसं प्रेम करतो ते एखाद्यावर. जीवा पाड प्रेम केल्यावर कसं घडतं ते सगळं आता तुला पाहायला मिळेलच. आता नक्की जीवा काय करणार, कसं करणार, कसं नंदिनीला घरी घेऊन जाणार, हे सगळं जाणून घेण्यासाठी आपला पुढचा व्हिडिओसुद्धा नक्की पहा. चला तर मग आजच्या पुरतं इथेच थांबूया. लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका तुम्हाला कशी वाटते ते आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.